मांडवे धरणासंदर्भात आताच त्या जे आंदोलनकर्ते यांची आपणाशी भेट झालेली आहे. आपलं मत काय त्याबद्दल? पहिली गोष्ट असं आहे की न्यू मांडवे जे धरण आहे या संदर्भात तिथल्या शेतकऱ्यांवरती खऱ्या अर्थाने अन्याय अत्याचार होतोय आणि झाला आहे असं स्पष्ट त्यांच्या कागदपत्रातून जाणवतंय. आणि हा शेतकऱ्यांना फक्त प्रत्येक आंदोलनात त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं इथल्या असणाऱ्या सत्ताधारी, इथे असणाऱ्या प्रशासनाने केलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने हे शेतकरी आवाज उठवतात त्या आवाजाला न्याय देण्यासाठी बसलेलं ज्यांच्या हातात अधिकार आहे ते अधिकारी कोणत्याही पद्धतीचं तशा पद्धतीचा त्यांना सहकार्य न करत असल्यामुळे 127 शेतकऱ्यांचा हा विषय असताना ज्या शेतकऱ्यांना मान्यता दिली गेली, त्यांचे कागदपत्र घेतले गेले आणि धरणा त्यांच्या जमिनी जातात म्हणून हे सिद्ध कागदपत्राने झाल्यानंतर तशा पद्धतीचा पत्रव्यवहार आणि आर्थिक पण त्या टायमाला झालेल्या शासनाच्या पत्रव्यवहारावरून दिसून येतं. परंतु ही शेतकरी मंडळी जेव्हा त्यांच्या असणाऱ्या काही मंडळींना ज्यांना वंचित ठेवलं गेलं आहे त्यांच्या अटी शर्तीप्रमाणे सांगितलेल्या फायद्याच्या अनुषंगाने बोलताना तर त्या पूर्ण वंचित जी काही लोक आहेत त्या वंचितांचा हा शेतकऱ्यांचा लढा आहे. परंतु अजूनही तो पूर्णतेस गेला नाही. सांगितलं जातं धरणाला करोडो खर्च येतोय, वर्षानुवर्ष त्याचा खर्च वाढत चालला. मग नक्की हा पैसा कोणत्या दिशेने जातोय, नक्की इथं भ्रष्टाचाराचा वावगा आहे का, त्याचबरोबर या शेतकऱ्यांना संपवण्याचं षडयंत्र इथल्या असणारे पुढारी राजकीय लोक किंवा इथे असणाऱ्या राजकीय लोकांसमवेत प्रशासन करतंय का ह्याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना पाठबळ आणि त्यांची ताकद वाढवण्यासाठी उभं राहिलं पाहिजे असं मी खेडच्या प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आवाहन करतो की त्यांनी जे आता जे काही ज्या पद्धतीचं आंदोलनात्मक भूमिका उभारल्या, कारण शेतकरी असेल तर हा देश जगेल, शेतकरी नसेल, शेतामध्ये जर राबला नसेल, शेती उत्पन्न झाली नसेल तर आम्हाला ह्या देशामध्ये राहण्याचा अधिकारच नाही असं आम्ही प्रांजळपणाने मानतो. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी विनंती पुन्हा करेन की साऱ्या खेडच्या रहिवाशांनी येणाऱ्या 26 जानेवारीला त्यांनी आंदोलनात्मक भूमिका उभारली. माझं म्हणणं आहे की 26 जानेवारी हा दिवस खूप मोठा आपण मानला जातो. 26 जानेवारी हे सगळ्यांना सांगायची गरज नाही 26 जानेवारी हा दिवस काय आहे. तर त्या दिवसाला आपल्याला आता आंदोलन करण्याची वेळ येते ही मोठी शोकांकिता खेडमध्ये याची चर्चा होते, केली जाते. माझं म्हणणं सगळ्यांना असं असेल की 26 जानेवारी पूर्वी या शेतकऱ्यांना न्याय जर मिळाला तर खऱ्या अर्थानं आम्हाला इथे शेतकरी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही नाती आम्हाला उभी करताना दिसतील. माझी विनंती शासनाला आहे, सरकारला आहे की आपण यांचा विषय समजून घेऊन हा लवकरात लवकर याचं न्याय देऊन शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांना खऱ्या अर्थानं ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या समजून घेऊन त्यांना मान्यता द्यावी. अशा पद्धतीचं जर झालं तर ठीक आहे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून मी सांगतो की ह्या शेतकऱ्याच्या पाठीमागं रस्त्यावर उतरण्याची भूमिका ज्या दिवशी असेल त्या दिवशी वंचित बहुजन आघाडी या शेतकऱ्यांच्या मागे राहील. एवढं मी आजच्या दिनी आपल्याला सांगतो.